तर ओबीसींवर ओढलेला आसूड पाहून दुःख होतं असं टीपी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी महासंघाच्या सभेतून टीपी मुंडे यांनी हा टीका जी आहे ती केलेली आहे। ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी जरांगे पाटलांवरही टीका केली। ओबीसीवर ओढलेला हा आसूड पाहून दुःख होतंय। आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का? हे क्षणिक आहे, हे टिकणार नाहीये। असलं कुठेही असते का हो? ज्याला कायदा कळत नाही, ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाढ, ठीक आहे, त्यांना बिचाऱ्यांना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे। तो ओबीसीच पाहिजे, ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जे काढलं मुख्यमंत्र्यांना वाढ की दिलं तुझ्या हातामध्ये, निघाले। अरे पण माग ऊस कसा हे बघणं, ऊस तसाच राहिला। तुला नुसत्या वाहड्यावरच खुश, बबऱ्या खुश, बबऱ्या खुश। छत्रपती शिवाजी महाराजांचा हात धरायचा आणि मी तुम्हाला आरक्षण देतो। अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजाला का तसं करायला लागला? ते जर जिवंत असते तर तुम्हाला दाखवलं असतं त्यांनी काय आहे ते। त्यांनी 18 पगड जातीचा मावळा या छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा केलेला होता। तेव्हा त्यांना स्वराज्य मिळालेलं आहे। सोयऱ्या धायऱ्यामधली सूर्याजी पिसाळाच्या अवलादी काही होऊन गेल्या। शिवाजी महाराजाला दगेबाज केलं, धोके दिले, सख्या सोयऱ्याने दिले। ओबीसीच्या कुण नाही बरं।